वाण नदीच्या तीरावर वसलेल्या व तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथे पंढरपूरच्या यात्रेनंतर येणाऱ्या आषाढी कृष्ण चतुर्थीला म्हणजेच बुधवारी राधाकृष्ण रासलीला ललित यात्रा महोत्सव दुर्गा माता मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला। गावाचं वैभव असणाऱ्या वाण नदीच्या तीरावर भक्ती व श्रद्धेचा अनोखा संगम याची देही याचा डोळा अनेकांनी अनुभवला। यावेळी लहान बालकांना राधाकृष्णचा वेश परिधान केला होता। राधाकृष्णच्या वेशभूषेत रुद्र दांडळे, सक्षम कतोरे, कार्तिक दांडळे या 3 मुलांना सजविण्यात आले होते। हरिनामाच्या जयघोषात राधाकृष्णाचा जय जयकार करीत सायंकाळी भाविकांनी वाण नदीच्या तीरावर दर्शनासाठी एकच गर्दी केलेली पाहायला मिळाली। पावसाळ्यात कितीही पाऊस असला तरी या दिवशी दरवर्षी पाऊस हजेरी लावतो असा येथील वृद्ध व्यक्तींचा अनुभव आहे। अतिवृष्टी असली तरी या दिवशी थांबते असे सांगितले जाते। यावेळी शेतकऱ्यांनी भरपूर पाऊस पडू दे व बळीराजा सुखी होऊ दे असे राधाकृष्णाला साकडे घातले। हजारे भाविकांचे पाऊल आपसुकच या यात्रास्थळाकडे वळत होते। भाविक भक्त भावाने दर्शन घेत होते। यावेळी सायंकाळी 6 वाजता वाण नदीच्या पात्रात राधाकृष्ण व रुक्मिणी यांना दही, पोहा, शिरा, खिरापत व मिष्टानाचे जेवण यावेळी देण्यात आले। लाया व दहीहंडीचा हजारो भाविकांनी यावेळी लाभ घेतला। भगवंताला झुल्यात बसवून राधाकृष्ण अशा जयघोषात हलविण्यात आले। महाआरतीनंतर सायंकाळी राधाकृष्ण रुक्मिणी यांना खांद्यावर बसवून ढोलाच्या भक्तिमय वातावरणात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी ठिकठिकाणी भाविकांनी रस्त्यावर रांगोळी, दीप प्रज्वलन करून स्वागत केले व राधाकृष्णाची पंचारती ओवाळून पूजा यावेळी करण्यात आली। येथील सरदार सिंग ठाकूर यांच्या निवासस्थानी महाआरती करून महाप्रसाद वितरित करण्यात आला। जनमत लाईव्ह न्यूज साठी अकोटमधून देवानंद खिरकर यांची रिपोर्ट।